रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोरात डॅश मारला, त्याच्यामुळे त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहेत, त्यांना फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय माझे काम करणारे लेकर आहेत, मला जीव म्हणून मी ताबडतोब गाडी उडली, त्याला माझ्या गाडीत टाकलं. आम्ही कडेगावकडे घेऊन चालू होतो पोलीस बांधावाल्यांच्या, इकडचे हॉस्पिटल माहित नाही आम्हाला. ते याची जर तब्येत मला गाडी त्याची व्यवस्थित वाटली, ते म्हणलं की मार पाठीमागून लागलाय. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर रक्त कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल. पळल्या गाड्या मागायला इकडे आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं, आम्हाला माहित नाही विलेच्या. आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिक ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे, काय तुमच्या समोरच किरण बघतला जे झालं. तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही एकदम व्यवस्थित. मूळ गाव कोणतं किरणचं? रोज सोबत आहे, उभा होते ताप्याच्या बाहेर, गाड्या सगळ्या उभ्या होत्या. ओके. रोडवरती बाजूला उभा होता, एसटीवर आलं, त्याच्या लक्षात आलं नाही त्याच्या लक्षात बघितलं काय असू शकतं, त्याचा पेशंट असायचं बी कारण नाही आणि याच्यावर तर अजिबातच नाही. त्याने डॅश मारल्यामुळे ती रोडवर जोरात पडला. ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण, त्यामुळे आम्ही आहेत काही काळजी करायची एकदम व्यवस्थित क्लिअर. म्हणजे इकडे कार्यकर्त्याला लागले माझ्या जीवा भावाचे, माझे किरण तिथं पडला, मी बसतो सत्कार घेत तिथं. मी त्या गाड्या फिड्या सगळ्या बाजूला जीसीबी आणि पहिलं हॉस्पिटलला ते समजत लेकरापेक्षा मोठं काय त्याला पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही.